आजकल मोदी जी के जमाने में तो हजारों करोड़ों में लिया जाता। मैं सुन रहा था ये ब्लैक मनी के बारे में। मोदी जी ने कहा था ब्लैक मनी लाऊंगा। ब्लैक मनी तो नहीं लाया, लेकिन सफेद मनी, सफेद पैसा यहां से चौकसी ले गया, कई 2-3 और मोदी ले गए। लाया कुछ नहीं, इधर वाला भी दे दिया। आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्याशिवाय आज यांच्याकडून त्या अपेक्षा करायची गरज नाहीये। यांना फक्त एकच सवाल करा, यांना फक्त एकच सवाल करा मोदीजींना त्यांच्या सहकार्यांना, राफेल का क्या रेट है, राफेल का क्या रेट है और राम मंदिर का क्या डेट है। राफेल का क्या रेट है और मंदिर का क्या डेट है एवढंच विचारा। तर यांना आता फक्त मंदिर आणि मस्जिद, यांना आता फक्त मंदिर आणि मस्जिद दिसून लागलेली आहे, कारण निवडणुका जवळ आल्या आहेत। निवडणुका जवळ आल्या आणि म्हणून मंदिराची आठवण येते आहे, आणि मंदिर आठवण झाली की समजायचं निवडणुका जवळ आल्या। नागपूर विदर्भ आणि दुसरं या देवेंद्र फडणवीस दुसरं काही दिसत नाही। आवडेल पाडणार नाही, उलट 2 वर्षापूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली। सरकारला काही लाज शरम वाटली पाहिजे। तुम्ही इथं औरंगाबाद मध्ये आमच्या सरकारने कंपन्यांना बोलावलं, त्यांना जमीन दिली, त्यांना पाणी आणायला सांगायला पाहिजे होतं, पण कंपन्या बंद केल्या। मराठवाड्याची बदनामी झाली। लातूरला तुम्ही रेल्वेने पाणी आणलं, मराठवाड्याची बदनामी झाली। मराठवाड्यामध्ये पाणी नाही, उद्योग कोण झालेला, डिप्लोमा घेतलेला युवक नोकऱ्याच्या शोधात फिरतो, पण नोकऱ्या नाहीत।